नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर चिघळलेला पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, काही ठिकाणी त्याला हिंसक स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आपण पाहिलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन नेमकं मिटणार कधी, संपणार कधी, आरक्षणाचा हा तिढा जो आहे तो सुटणार कधी, असे प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील ज्यांचं आंदोलन सुरू आहे, जे आमरण उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेटण्यासाठी 2 निवृत्त न्यायमूर्ती त्या ठिकाणी पोहोचले. न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती शुक्रे यांनी त्यांची भेट घेतली. अर्थात ते शिष्टमंडळाचा भाग आहेत. राज्य सरकारने जे शिष्टमंडळ तयार केलेलं आहे त्या शिष्टमंडळाचा ते भाग आहेत आणि ते सर्वप्रथम भेटायला गेले. त्यांच्यासोबत आमदार बच्चू कडू होते आणि त्यांनी जरांगे पाटलांचे संवाद साधला आणि कशा पद्धतीने हा तिढा सुटू शकतो हे समजावण्याचा प्रयत्न त्यांना केला. मग त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कारण आरक्षण देणं ही एका दिवसातली गोष्ट नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. आणि या खूप आधीपासून सगळ्यांनाच माहिती आहे. मी असं नाहीये की ते आत्ताच काय ते नवीन सांगितले न्यायमूर्तींनी. त्या दोन्ही निवृत्त न्यायमूर्तींनी सांगितलं की आरक्षण हे एका दिवसात देता येणं शक्य नाही. आणि ते खरंच आहे. एका दिवसात देण्या एवढी ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कायदेशीर सगळ्या बाबी त्याच्या तपासून पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि सध्या हे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच त्याच्यावर काय ते निर्णय होऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर सगळे त्यातले जे काही त्याच्यामधल्या त्रुटी असतील, दोष असतील, नेमके कोणकोणत्या प्रकारचे पर्याय समोर आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आरक्षण देता येऊ शकतं. ही अगदी साधी सोपी आणि अगदी पारदर्शक अशी गोष्ट आहे, पण ती कधीच समजून घेण्यात आलेली नाही. तर ही गोष्ट त्यांनी न्यायाधीशांनी सांगितली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जात पडताळणी करावी लागेल, सर्वेक्षण करावं लागेल, एक नवा आयोग सुद्धा नेमला जाईल. तो आयोग पुन्हा एकदा या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासून बघेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांना हे आरक्षण मिळण्यामधला अडथळा कोणता आहे, तर मराठी हे मागास आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाही, त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. ज्यांना ज्यांना अशा पद्धतीचं आरक्षण मिळालं, जे मागासवर्गीय आहेत, तर ते मागासवर्गीय आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये मोठा वर्ग हा समजा त्या ठिकाणी कुठेतरी मागास आहे, मागे पडलेला आहे, गरिबीमुळे असेल, शिक्षणामुळे असेल, तर ते सिद्ध करावं लागेल. आणि ते जेव्हा सुप्रीम कोर्टाला, सर्वोच्च न्यायालयाला पटेल की मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागास वर्ग आहे, मोठ्या प्रमाणावर मराठी मागास आहेत, तर त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे. आणि आरक्षण दिलं तरच त्यांना शिक्षण घेता येऊ शकेल, नोकऱ्या ज्या ते त्यांना प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे सिद्ध करणं हे 1-2 दिवसातलं काम नाही. आता तर अनेक वर्ष हे सगळं चालू आहे, पण कोणी त्या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत. आता हे आंदोलन जेव्हा सुरू झालं त्यावेळेला सगळे नेते, विशेषतः विरोधी पक्षातले नेते तातडीने भेटायला गेले जरांगे पाटलांना. त्यावेळेला कशा पद्धतीने हे आंदोलन करतायत या संदर्भात सहानुभूती त्यांनी व्यक्त केली. आणि अगदी आता तर सरकारवर सगळेजण टीका करत होते की सरकारने काहीच केलं नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदेनी 1.5 वर्षानंतर शपथ का घेतली. ही सगळी राजकीय विधानं जी आहेत ती रोजच्या रोज केली जात होती. पण या सगळ्या विरोधकांना ही माहिती होतं की ही सगळी आरक्षणाची जी काही एकंदरीत प्रक्रिया आहे ही कायदेशीर प्रक्रिया एका दिवसात, 2 दिवसात, एका आठवड्यात सुद्धा पूर्ण होणारी नाहीये. त्याला काही मोठा कालावधी जो आहे तो लागू शकतो. म्हणजे माहिती असताना सुद्धा रोजच्या रोज राजकीय विधानं करून आंदोलन भडकवण्याचा आणि ते आंदोलन सुरू राहावं जेणेकरून सरकारची कोंडी होईल, एवढाच त्यातून हेतू साध्य झाला. बाकी काय साध्य झालं. आता हे 2 न्यायमूर्ती ज्या वेळेला जरांगे पाटलांना भेटले त्यावेळेला जरांगे पाटील हे नरमलेले दिसून आले, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून आल्या की येत असाव्यात. जे न्यायमूर्तींनी त्यांना सांगितलं की याच्यात कायदेशीर कोणकोणत्या अडचणी आहेत. मी या जरांगे पाटलांना कोणी समजावून सांगितल्या नाहीत का. विरोधी पक्ष जे सगळे येऊन त्यांना सांगत होते, त्यांना पाठिंबा देत होते, त्यांचा डोक्यावर त्यांच्या हात होता, वरदहस्त होता.
असे सगळे विरोधी पक्ष नेते, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, मागच्या काळातले सगळे मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, या सगळ्यांचा पाठिंबा होता. मग सगळ्यांना या गोष्टी माहिती नाहीत का? तेव्हा हे आंदोलन करताना आपल्याला नेमक्या कोणत्या अडचणी येणार आहेत, हे आरक्षण 1-2 दिवसात का मिळू शकत नाही, सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देता येऊ शकतं का, या गोष्टी सांगण्याची आवश्यकता होती. सरकारने वारंवार सांगितलं होतं की आरक्षण आपल्याला मिळू शकेल, आम्हीच तुम्हाला देऊ, पण त्यासाठी काही कालावधी लागेल, त्याचा विचार करावा लागेल. मग 30 दिवसात देऊ, तर 30 दिवसात देऊ असं न म्हणता त्यांनी सांगितलं होतं की 30 दिवसामध्ये आपण या सगळ्याचा विचार करू, याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. पण 30 दिवसात मिळणंही शक्य नाहीये, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण जाणार, त्याच्या अनेक बाबी तपासल्या जाणार, त्याचे अहवाल मागवले जाणार, त्यातून मराठे मागास आहेत की नाही सिद्ध होणार, आणि मग कुठेतरी आरक्षणाचा विचार होईल. मग ते आरक्षण 50% जास्त आहे तर ते द्यायचं की नाही, हा विचार सर्वोच्च न्यायालय करेल. ही अगदी सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ बाब आहे, याच्यामध्ये काही कुणी लपवण्याची गरज नाही, लपलेलं नाहीये. हे आतापर्यंत हेच होत आलेले, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्यांना. पण केवळ याचा राजकीय लाभ उठवला गेला हेच त्याच्यातून दिसून येतं. आणि त्यातून काय फायदा झाला? रास्ता रोको झाला, रस्त्यांवर तिथे जाळपोळ केली गेली, अनेक आमदारांचे बंगले जाळले गेले, त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या, ते प्रकाश सोळुंके त्यांचा घर जे आहे ते जाळलं गेलं, गाड्या जाळल्या, जवळपास 3 कोटीचं नुकसान झालं. वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते अडवले गेले, कितीतरी वेळ ट्रॅफिक जाम होतं, त्यातून नुकसान झालं आर्थिक. अनेक ठिकाणी शाळा बंद पडल्या, मुलांना सांगण्यात आलं की आम्ही शाळेत जाणार नाही, आम्हाला पहिल्यांदा आरक्षण द्या, असा वापर केला गेला. काय नेमकं साध्य झालं त्याच्यातून? आज जरांगे पाटील सुद्धा म्हणतायत अमुक अमुक या गोष्टी आपण करू, सर्वेक्षण करून घ्या किंवा जात पडताळणी करून घ्या, याला ते मान्य आहेत, तयार आहेत ते सगळं करून घ्यायला. मग नेमकं हे आंदोलन हिंसक करण्याला कोणाचा पाठिंबा होता? आंदोलन जास्तीत जास्त चिघळेल, पेटेल महाराष्ट्रामध्ये, हे कोण करत होतं? एवढ्या सगळ्या सूर्यप्रकाश इतक्या स्वच्छ बाबी असताना की आरक्षण एका दिवसात मिळू शकत नाही, शरद पवारांनी म्हटलं एका दिवसात मिळू शकत नाही. मग तेच तेव्हा सांगितलं असतं, तेव्हाच काही वकिलांना घेऊन बाबा यांच्याशी तुम्ही चर्चा करा, तुमचे काही न्यायमूर्ती घेऊन गेला असतात, वकील घेऊन गेला असतात, कायदेतज्ञ घेऊन गेला असतात, तर तेव्हाच बाब स्पष्ट झाली असती की आरक्षण 1-2 दिवसात मिळू शकत नाही, सरसकट म्हणालात म्हणून लगेच मिळू शकत नाही. कारण शेवटी कायद्याच्या कसोटीवर ते टिकलं पाहिजे. नुसता GR काढला म्हणून काय ते आरक्षण देता येणार नाही. GR मध्ये 1000 गोष्टी लिहिल्या पण त्या टिकणार नाहीयेत, कारण कोणी ना कोणी कोर्टामध्ये जाईल आणि तिथेच ते पुन्हा रद्द होईल, जे आधीच उच्च न्यायालयात झालं होतं, मुंबई उच्च न्यायालयामध्ये, आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. हे माहिती असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आज इतके दिवस विनाकारण आंदोलन फक्त चिघळलं, पेटलं, प्रचंड आर्थिक नुकसान झालं लोकांचं, आणि त्याच्यातून साध्य काहीच झालं नाही. तेव्हा आज हे जे न्यायमूर्ती भेटलेले आहेत, निवृत्त न्यायमूर्ती, त्यातून या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात की आरक्षण मिळणं हे सोपी गोष्ट नाहीये. त्याला अनेक गोष्टी, अनेक बाबी तपासून बघाव्या लागणार आहेत, आणि विरोधकांना सुद्धा माहिती होतं, पण त्यांनी केवळ याचा राजकीय लाभ उठवला हेच त्याच्यातून स्पष्ट होतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.